महाराष्ट्रासह अनेक भागांच्या मध्ये जमिनी क्षारपड होण्याचं प्रमाण आहे। रासायनिक खतांचा वापर अथवा पाण्याचा अतिरेकी केलेला वापर यामुळे जमिनीतील सत्व नष्ट होऊन पीक घेण्यासाठी अशा जमिनी अकार्यक्षम बनल्या आहेत। तर काही ठिकाणी शेतातल्या विहिरी अथवा बोरला येणारं पाणी हे क्षारयुक्त असल्यामुळे जमिनीतलं सत्व नष्ट होऊन उत्पादन येत नाही किंवा आलेलं पीक हे निकृष्ट दर्जाचं येतं अथवा करपतं। यावरती अत्यंत प्रभावीपणे मात करण्यासाठी सेल्फो इंडिया लिमिटेड या कंपनीनं मॅग्नेटचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी जल संजीवनी या नावाचं एक युनिट बाजारात आणलंय। हे युनिट म्हणजे शेतकरी वर्गासाठी खरोखरच एक संजीवनी आहे। क्षार नसलेल्या पाण्याला सुद्धा हे युनिट बसवून ते पाणी आपल्या पिकाला दिल्यास वर्षानुवर्ष जमिनीचा कस वाढतो, जमिनीमध्ये सत्व राहतं आणि अधिकाधिक दर्जेदार पीक येऊ शकतं। आत्ता मी आलो आहोत बेळगाव जिल्ह्यामधल्या अथणी तालुक्यातल्या शेडबाळ या ठिकाणी अण्णासाहेब पाटील यांच्या शेतामध्ये। या शेतामध्ये विहिरीचं पाणी आणि बोरचं पाणी हे दोन्हीही क्षारयुक्त आहे। त्यामुळे कोणतंही पीक घेण्यासाठी ही जमीन अकार्यक्षम अशी बनत चालली होती। परंतु वेळेच या ठिकाणी कृषी जल संजीवनी हे युनिट बसवून ड्रिपिंग पद्धतीनं या केळीच्या बागेला पाणी देण्यात आलं आहे। त्यामुळे या जमिनीत सत्व वाढून केळीचं भरघोस उत्पादन येतंय। हे युनिट बसवल्यानंतर पाण्यामध्ये असलेल्या 40 मायक्रॉन एवढ्या क्षारांच्या स्फटिकांचं फक्त 4 मायक्रॉन मध्ये रूपांतर होतं। त्यामुळे आपण पाहू शकतो पाणी देण्यापूर्वीची माती आणि युनिट बसवल्यानंतर दिलेलं पाणी यामध्ये खूप मोठा फरक आढळून येतो। ही माती क्षारयुक्त आणि सत्व नसलेली दिसून येते। युनिटचा वापर केल्यानंतर तीच माती अशा प्रकारे सत्वयुक्त बनते आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढवतं। माझं नाव अण्णासाहेब निमगोंडा पाटील, राहणार शेडबाळ, तालुका अथणी, जिल्हा बेळगाव। माझं या ठिकाणी एकूण 6 एकर क्षेत्र आहे। याचा गट नंबर आहे 368। 68 साली या ठिकाणी विहीर काढलेलं होतं आणि त्याला व्यवस्थित आणि चांगलं पाणी होतं। त्यानंतर 1972 साली ज्यावेळेला दुष्काळ पडला त्यावेळेला विहिरीचं पाणी पूर्णपणे नाहीसं झालं आणि त्यावेळेला मी जमिनीवर एक बोर मारलेलं होतं आणि त्याला देखील मला 2 इंची फुल पाणी होतं आणि ते देखील पाणी अतिशय गोड आणि चांगलं नारळासारखं पाणी होतं। आणि त्यानंतर विहिरीचं पाणी आणि बोरचं पाण्याचं प्रमाण, क्षारचं प्रमाण वाढत गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही आता सलग 2-3 वर्ष इथं पिकं घेण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु यशस्वी होत नव्हतो। पाण्यामध्ये क्षारचं प्रमाण वाढल्यामुळं आम्ही जवळजवळ गेल्या वर्षापासून यासाठी संशोधन करण्याचा प्रयत्न केला, परंतु काही ठिकाणी आम्हाला प्रतिसाद मिळाला, परंतु त्याच्या किमती भरमसाठ होत्या आणि त्यामुळं तो आम्ही नाकारला। या ठिकाणी आम्ही मुक्कामला राहत नसल्यामुळं एका रात्रीला कोणी घेऊन जाऊ शकत होतं म्हणताना आम्ही तो नाकारला आणि शेवटी दैनिक पुढारी या वृत्तपत्रामधून पुण्याचं एक ॲड आलं होतं। त्या बातमीच्या आधारे मी फोन करून त्यांच्याशी संपर्क साधलो आणि त्या संपर्काच्या आधाराने मला त्यांचं कृषी जल संजीवनी हे युनिट मिळालेलं आहे आणि तो मॅग्नेटवर चालतं आहे आणि त्याला काही इलेक्ट्रिकची गरज नाही, काही नाही। आणि त्यावेळेला आम्ही हे युनिट सदर कंपनीकडून मागून घेऊन बसवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वीरित्या यशस्वी झालेलो आहोत। ह्या पाण्याचा आम्ही 4 वर्षापूर्वी लॅबमध्ये टेस्ट करून घेतलेलं होतं। लॅबचा रिपोर्ट होता की ह्या पाण्याचा कशासाठीही कुठंही उपयोग करू नका असं अंडरलाईन करून, तांबड्या याच्यामध्ये अंडरलाईन करून आम्हाला सक्त सूचना दिलेली होती। परंतु आम्ही हे युनिट बसवल्यानंतर ह्या पाण्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊन पिकं काढत आहोत आणि यापासून आमच्या पिकामध्ये देखील सुधारणा झालेली आहे। 4 वर्षाच्या पूर्वी आमच्या पुतण्याने 1 एकरभर केळी लावलेली होती आणि त्या केळीला एक देखील घड पडलं नाही। शेवटी आम्हाला ती केळी तोडून काढायची पाळी आलेली आहे आणि आम्ही आता ज्या ठिकाणी आपण मुलाखत घेत आहात, मी आता केळीच्या बागेमध्येच आहोत आणि तुम्हाला केळीची बाग देखील तुम्हाला प्रत्यक्षामध्ये दिसेल। आणि त्याशिवाय आम्ही या ठिकाणी ड्रीप देखील केलेलं आहे। मॅग्नेट बसवल्यानंतर आमच्या ड्रीपच्या प्रमाणामध्ये देखील भरपूरसा फरक पडलेला आहे, पिकामध्ये देखील भरपूर फरक पडलेला आहे। ज्या ठिकाणी ड्रीपचे थेंब पडतात
त्या ठिकाणी जमीन पांढरी व्हायला पाहिजे होती, त्या ठिकाणी उलटं काळं होत चाललेलं आहे. आणि याच्यापासून आम्हाला भरपूर फायदा झालेला आहे. सेल्फो इंडिया लिमिटेड ही कंपनीचं जलसंजीवनी, कृषी जलसंजीवनी हे युनिट प्रत्येकाने वापरून आपल्या पाण्याचा जो काही क्षारचा प्रमाण आहे तो पूर्णपणे नाहीसा करून घ्यावा आणि शेतीसाठी भरघोस प्रकारची पिकं घ्यावीत अशी माझी शेतकऱ्यांना विनंती आहे. त्याचप्रमाणे कृषी जलसंजीवनीचा वापर असलेलं पाणी दिलेल्या ऊसाचं पीक आणि युनिट न वापरलेलं ऊसाचं पीक यामधील फरक आपल्याला दिसून येईल. त्यानंतर याच पाण्यामध्ये चहा बनवण्याची टेस्ट आपण घेणार आहोत. हे पाणी युनिटचा वापर न केलेला आहे. यामध्ये चहा उकळल्यानंतर दूध घातला असता हा चहा पाण्यातील क्षारामुळे आपल्याला फुटलेला दिसून येतो आहे. दूध पूर्णपणे नासलेलं आहे. त्यानंतर आता हे पाणी युनिट वापरलेलं आहे. या पाण्यातही चहा उकळल्यानंतर दूध घातलं, परंतु ते फुटलेलं नाही आणि नेहमीच्या पाण्याप्रमाणेच हा चहा स्वादिष्ट बनलाय. यावरूनच आपल्या लक्षात येईल की कृषी जल संजीवनी हे सेल्फो इंडियाचं युनिट शेतकऱ्यांना खरोखरीच वरदान ठरत आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, सेल्फो इंडिया लिमिटेडचं कृषी जल संजीवनी हे युनिट आजच आपल्या विहिरी किंवा बोरला बसवा आणि आपली शेती हिरवीगार आणि समृद्ध बनवा आणि भरघोस उत्पादन मिळवा.